नमस्कार, मी सतीश सुरेश शेंडे आणि तुम्ही पाहता असाल की आज इथे सर्व कंत्राटी कामगार इथे उपस्थित झालेले आहेत आणि हे सर्व कंत्राटी कामगारांची स्ट्रेंथ इथे दिसून राहिलेली आहे आपल्याला की SSC चांदा सिमेंट वर्क्स येथे कार्यरत असलेले सगळे कंत्राटी कामगार आहेत। तर आज इथे आम्हाला संघटित होण्याचं एकच कारण आहे, आंदोलनाच्या माध्यमातून आज इथं आम्ही उभे झालेलो आहोत। आमचा जो पगारवाढीचा अनुबंध ॲग्रीमेंट तो 2023ला मार्च महिन्यात खतम झालेला। त्याच्यानंतर एप्रिलपासून नवीन अनुबंध चालू होतो, पण याच्यामध्ये मॅनेजमेंटचं किंवा त्या SSC प्रबंधनाचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य नाही आहे। सदर बाबतीमध्ये केस चालू आहे RLCच्या ऑफिसमध्ये आणि तिथंसुद्धा केस चालू असल्यानंतर तिथं यांचं दोन पक्षामध्ये चर्चा व्हायला पाहिजे, ती चर्चा होत नाही किंवा आम्ही जर गेलो त्या मीटिंगमध्ये तर SSC प्रबंधन उपस्थित होत नाही। शिवाय आज या आंदोलन इथं जे बसलेलं आहे सगळ्या कंत्राटी कामगार एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढून राहिलेले आहेत। याच्यामध्ये असं होऊन राहिलं, आज सकाळपासून काही लोक बसलेले आहेत, काही लोकांनी जे डबे आणले आहेत त्यांनी टिफिन आपले खाल्लेले आहेत, पण काही लोक आज जवळपास 300 लोकांची स्ट्रेंथ इथं जमलेली आहे। 300 लोकांतून जवळपास 150 ते 200 लोक आहेत, त्यांनी स्वतःसोबत डबे आणलेले नव्हते आणि आम्ही त्यांना बाहेरून खाण्याची व्यवस्था करतो म्हटलं तरी SSC प्रशासनाने ते प्रबंधनाने आम्हाला कुठल्याही पद्धतीचा खाण्यापिण्याची वस्तूसुद्धा बाहेरून आणण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे। इथं खाऊ नका किंवा इथं थांबू नका असं म्हणून आमच्यावर एक अमानुष पद्धतीचा अत्याचार करून राहिलेले आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त आमचा अधिकार किंवा आमचा हक्क मिळाला पाहिजे। आणि सगळे कामगार मित्रांनो काय 10-12 हजार रुपये कमावणारे आहेत, हातावर राहण्याचं आणि पानावर खायची अशी परिस्थिती प्रत्येक कामगाराची असते। याच्यामध्ये कामगार कुठपर्यंत टिकणार आहे आणि कामगाराचा मेन मुद्दा याच्यामध्ये काय, त्यांच्या पोटावर सुद्धा मारा घालणं सुरू केलेलं आहे यांनी। तरी प्रशासनाला माझी एक नम्र विनंती आहे की त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचत असेल तर त्यांनी लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि आम्हा कामगाराला न्याय दिला पाहिजे। जय हिंद, जय भारत।